दिवाळीच्या आधी या 3 राशीच्या पैशाबद्दलच्या इच्छा पूर्ण होतील. तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या 3 राशी आहेत. नंबर 1 ला रास आहे तूळ. आपल्यासाठी आदित्य मंगळ राजयोग चांगला ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत लग्न भागावर बनेल. त्यामुळे या काळाला तुमचा आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल, नवीन लोकांशी ओळख होतील, ज्यापुढे फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठान मिळेल. विवाहितांसाठी दाम्पत्य जीवन सुखी राहील. अविवाहितांना प्रस्ताव येऊ शकतो. व्यवसायात मोठा फायदा होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक लाभ होऊ शकते. जर मित्रांनो तुमची रास तूळ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2 ला रास आहे धनु. तुमच्यासाठी आदित्य मंगळ राजयोग अनुकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत 11व्या भागात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. नवीन कमाईचे मार्ग मिळू शकतात. पैशाबद्दलच्या इच्छा पूर्ण होतील. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. या काळात व्यवसायात लाभ होईल आणि धनवाढ होईल. मित्र आणि कुटुंबाची वेळ आनंदात जाईल. तसेच मुलांबद्दल शुभ वार्ता मिळू शकते. जर मित्रांनो तुमची रास धनु असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 3 ला रास आहे मकर. तुमच्यासाठी आदित्य मंगल राजयोग फायदेशीर ठरू शकते, कारण हा योग तुमच्या गोचर कुंडलीत कर्मभागात तयार झाणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे काम व व्यवसाय चमकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायांना चांगलाच नफा मिळू शकतो. व्यवसायात विस्तार होईल. या काळात वडिलांशी संबंध चांगले राहतील. तसेच नोकरी करणाऱ्यांना पण फायदा मिळू शकणार आहे. जर मित्रांनो तुमची रास मकर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.